आज आपल्याला एकदम झटपट तयार होणारी, एकदम चविष्ट आणि अजिबात चिकट न होणारी भेंडीची भाजी तयार करायची आहे। आता भेंडीची भाजी तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर या ठिकाणी एक वाटण तयार करायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे शेंगदाणे घालून घ्यायचे। 2 चमचे आपण यामध्ये नारळाचा कीस घातलेला आहे। 4 ते 5 आपण लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा एक तुकडा घातलेला आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। पाव चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आणि थोडीशी आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरे घालायचे आहे। आता हे मसाला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। एकदम बारीक न करता थोडंसं जाडसर आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे। आता भेंडीच्या भाजीसाठी आपला मसाला तयार आहे। आता भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे। या ठिकाणी मी भेंडी घेतलेली, भेंडी आपण छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। कॉटनच्या कपड्याने मी याला छान कोरडं करून घेतलेलं आहे। भेंडीच्या मागचा आणि पुढचा भाग आपल्याला थोडासा कट करायचा आहे। आता भेंडी आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी क्रॉस मध्ये कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने भेंडी कट केल्यामुळे भेंडीला छान आकार येतो, मुले देखील आवडीने खातील। तर याच पद्धतीने आपण बाकीची सर्व राहिलेली भेंडी कट करून घेणार आहोत। सर्व भेंडी मी या ठिकाणी कट करून घेतलेली। लगेचच भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे। गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर आपण यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी छान फुटलेली आहे। जिरे घालून घ्यायचे, जिरेही छान फुललेले आहेत। आता यामध्ये आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे। हाय फ्लेमवरती आपल्याला भेंडी 2 मिनिटं परतून घ्यायची आहे। गॅसच्या हाय फ्लेमवरती आपण भेंडी परतून घेतल्यामुळे अजिबात चिकट होत नाही। 2 मिनिटांसाठी आपण हाय फ्लेमवरती ही भेंडी छान अशी भाजून घेतलेली आहे। आता भेंडी आपल्याला कढईमध्ये एका बाजूला करायची आहे। यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। आता भेंडी आपल्याला छान अशी परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे। जो मसाला आपण यामध्ये घातलेला आहे तो भेंडीमध्ये आपल्याला छान असा मिक्स करायचा आहे। भेंडीमध्ये आपण छान असा मसाला मिक्स करून घेतलेला आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला 4 ते 5 मिनिट भेंडी छान अशी शिजून घ्यायची। मध्ये एकदा झाकण उघडून आपल्याला हलक्या हाताने भेंडी मिक्स करून घ्यायची। भेंडीला आपल्याला सतत हलवत राहायचं नाहीये, हलक्या हातानेच भेंडी आपल्याला हलवून घ्यायची आहे। मध्ये मी एकदा झाकण उघडून भेंडी मिक्स करून घेतली होती। 4 ते 5 मिनिट झालेले झाकण मी उघडून घेतलेले। भेंडी तुम्ही बघू शकता एकदम छान शिजलेली आहे, छान सुटसुटीत झालेली, अजिबात चिकट झालेली नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी भेंडीची भाजी तयार केली तर मुले देखील आवडीने खातील।